पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त असण्याचं एक महत्त्वाचं कारण स्त्रियांना आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये संप्रेरकांच्या अनेक चढ उतारांच्या लाईफ इव्हेंट्समधनं जावं लागतं. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आणि चेंजेस स्त्रियांच्या आयुष्यात जास्त होतात. मग मेनार्की म्हणजे पाळी येण्याचा दिवस. प्रत्येक पाळी येण्याच्या पूर्वी प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन नावाचा एक प्रकार असतो. काही स्त्रियांना त्याच्यामध्ये अतिरेकी त्रास होतो. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी इटसेल्फ हॉर्मोनल इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन यांच्या लेव्हल्स खूप कमी जास्त होतात. इस्ट्रोजन लेवल हाय असते. त्याच्यानंतर डिलिव्हरीज, बाळंतपण, त्याच्यामध्ये हॉर्मोनल लेवल्स एकदम खूप मोठ्या प्रमाणात फार कमी वेळात खालीवर होतात. त्याच्यानंतर पेरीमेनोपॉझल एरिया आणि पोस्ट मेनोपॉझल म्हणजे स्त्रियांना बरंचसं संरक्षण इस्ट्रोजन नावाच्या ज्या हॉर्मोनमुळे मिळतं ते इस्ट्रोजन अनियमित व्हायला सुरुवात होणं म्हणजे पाळी जाण्याच्या अगोदरचा जो कालावधी असतो त्या काळामध्ये डिप्रेशन, चिडचिडेपणा, संशयग्रस्त वृत्ती, अनावश्यक राग, बेचैनी, झोप न लागणे आणि अनेक प्रकारचे शारीरिक लक्षणं जाणवणे ज्यांना कुठलंही फिजिकल बेसिस नाही.